वमन पंचकर्म करत असताना ना मोस्टली ते आपण कफदोषाशी रिलेटेड व्याधी किंवा कफदोष कमी करण्यासाठी करत असतो. त्या कुठल्या-कुठल्या व्याधी आहेत कॅप्शनमध्ये डिटेल देते आठवणीने नक्की वाचा. वमन हे कधी करावं? तर वसंत ऋतूमध्ये कफदोषाचा ऑलरेडी प्रकोप झालेला असतो. कफदोष तेव्हा प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो. बऱ्याच लोकांना वसंत ऋतूमध्ये सर्दी, खोकला, कफ होणे हे सारखे त्रास जाणवायला सुरू झालेले असतात. तर त्यावेळी आपण कफदोषाचं नायनाट म्हणून किंवा कमी करण्यासाठी म्हणून वमन केलं गेलं पाहिजे. त्यालाच वासंतिक वमन असं देखील म्हणतात. त्याचसोबत वमन करत असताना ते तुम्हाला अजिबात घरी कुठलाही प्रयोग करून करायचं नाहीये. वमन हे प्रॉपर वैद्यांच्या, डॉक्टरांच्या देखरेखीखाली क्लिनिकमध्येच झालं गेलं पाहिजे. गर्भवती महिला, अतिशय कृश व्यक्ती, म्हातारे माणसं किंवा हृदयाचा त्रास असलेल्या लोकांनी वमन करताना विशेष काळजी घ्यायची आहे. तुमच्या डॉक्टरांना, तुमच्या वैद्यांना तसं व्यवस्थित कल्पना द्यायची आहे. सो येस, वमन कोणी करावं हे मी कॅप्शनमध्ये दिलंय. कधी करावं हे मी तुम्हाला सांगितलंय. कोणी करू नये हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला युजफुल वाटली असेल, तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. ही रील सेव्ह करून ठेवा. पाठवा अशा लोकांना ज्यांना याची गरज आहे. तोपर्यंत बाय बाय. स्टे हायड्रेटेड.